वेलकम बॅक टू साई कोचिंग क्लासेस. आज आपण पाहणार आहोत चॅप्टर नंबर 4 एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. यामधील जे पीवायक्यूचे क्वेश्चन आहे, प्रिव्हियस इयर क्वेश्चन 2019 ते 2025 पर्यंत झालेल्या सर्व एक्झाम मधील आणि त्यांचे आन्सर मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहेत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या 1 मार्कच्या क्वेश्चनला. आता बघा, यामधले 1 मार्कचे क्वेश्चन जे आपल्याकडे एकूण टोटल 7 आहे. त्यामध्ये पहिला आहे आपला जुलै 2025 चा क्वेश्चन जो आहे तो बघा. डॅश ऑफ वेस्ट बंगाल इज रिझर्व्ह फॉर टायगर्स. तुम्हाला म्हटलंय कोणतं असं फॉरेस्ट वगैरे आहे ते कोणतं टायगरसाठी रिझर्व्ह आहे, म्हणजे राखून ठेवलेलं आहे. मग तुम्हाला मानस नॅशनल पार्क आहे, वेस्टर्न घाट म्हटले, मोलाई जंगल आहे, सुंदरबन नॅशनल पार्क जे आहेत. तर याच्यामधलं करेक्ट आन्सर कोणतं आहे? सुंदरबन नॅशनल पार्क. आपल्या बुक्समध्ये त्याचा आन्सर दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला टायगरसाठी कोणतं आहे, रायनोसाठी कोणतं आहे, परत मानस नॅशनल पार्क कशासाठी फेमस आहे, वेस्टर्न घाटसाठी कशासाठी आहे, ही माहिती लक्षात ठेवावी लागणार आहे. आणि लक्षात ठेवा, 1 मार्कचा क्वेश्चन खूप महत्वाचे आहे. ठीक आहे. दुसरा क्वेश्चन बघा. वन ऑफ द रेअर स्पेसिस लेझर पॉलिकन आहे, रेड पांडा आहे, टायगर आणि शेकडो आहे. आता तुम्हाला सर्व माहिती याच्यामध्ये कोणतं रेड पांडा जे आहे ते काय आपल्याकडं रेअर स्पेसिस आहे, म्हणजे क्वचित आढळणारी स्पेसिस आहे. रेअर म्हणजे काय? क्वचित आढळणारी. ठीक आहे. त्यानंतर द अपेक्स कंझ्युमर इज, अपेक्स म्हणजे काय? टोकाला पूर्णपणे. म्हणजे आपण जो पिरियड बघतोय, समजा फॉर एक्झाम्पल पिरियड बघितला आपण, पिरियड मध्ये सगळ्यात टोकाला जो कोणता असतो तो कोणता असतो? ईगल असतो. हे आप सर्वांना माहिती आहे. ठीक आहे. म्हणजे बॉटमला कोणता असतो तो प्रोड्युसर वगैरे असतात, त्याच्यामध्ये कोणता प्लांट येतील, नंतर त्यांना खाणारे त्याच्यावरती, त्यांना खाणार त्याच्यावरती, असे पूर्णपणे अपेक्स कंझ्युमर कोण असतो? ईगल असतो. आता आहे मार्च 2023 चा क्वेश्चन. ठीक आहे. पुढे बघूयात. बघा, आपला चौथा क्वेश्चन आहे, जायंट स्क्वेरल इज अन एक्झाम्पल ऑफ डायजेस्ट थ्रेटन स्पेसिस. आता जायंट स्क्वेरल जे आहेत पूर्णपणे आपलं जे शेकरू वगैरे आहे, ते शेकरू कशाचं एक्झाम्पल आहे? एंडेंजर स्पेसिस एक्झाम्पल आहे, रिअर का, व्हर्नेबल का, इनडिटर्मिनेट वगैरे आहे. आता इंडियन काय ते पूर्णपणे त्यांची संख्या कमी होत चालली. रिअर, कोस्टल येणारे, नामशेष होऊन गेलेले, त्यात इनडिटर्मिनेट सांगता नाही येणारे. याच्यामधलं जायंट स्क्वेरल कोणतं आहे आपलं? शेकरू जे आहेत कोणतं आहे? इनडिटर्मिनेट आहे. सांगता येऊ शकत नाही. ठीक आहे. 2022 क्वेश्चन. पाचवा बघा, जेनेटिक चेंजेस ऑकर ड्यू टू डायटॅश ऑफ पोल्युशन. जेनेटिक चेंजेस कशामुळे होतात? पूर्णपणे रेडिओ ऍक्टिव्ह. एअरमुळे तर होत नाही, वॉटरमुळे पण नाही, सॉइलमुळे. मग आपलं ऑप्शन कोणतं राहिलं? रेडिओ ऍक्टिव्ह. आन्सर काय मग आपलं? रेडिओ ऍक्टिव्ह पोल्युशन. बघा. 6. इन फूड चेन ऑटोट्रॉफिक प्लांट्स आर प्रेझेंट ॲट द डायजेस्ट लेवल. आत्ताच पाठीमागे आपण तिसरा क्वेश्चन बघितला. तिसऱ्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला म्हटलंय अपेक्स कोण असतं पूर्णपणे? ईगल वगैरे आहे. तर इथे काय म्हटलंय? ऑटोट्रॉफिक आहे. कोणतं? प्लांट्स आहे. मग तुम्हाला कोणते प्लांट कसे होतील? टच न्यूट्रिशन देईल का? नाही. सेकंड न्यूट्रिशन नाही येणार. प्रोड्युसर 100%. अपेक्स काही संबंध नाही. म्हणजे प्लांट कशामध्ये येतात? प्रोड्युसर मध्ये. मग आपला आन्सर काय? प्रोड्युसर. बघ. 7 नंबरचा क्वेश्चन, एमसीक्यू मधला लास्ट क्वेश्चन. विच सेंच्युरी ऑफ आसाम इज अंडर थ्रेट ड्यू टू डॅम्स अँड इनडिस्क्रिमिनेट यूज ऑफ वॉटर. म्हणजे अशी कोणती सेंच्युरी आहे आसाम मधली, ती पूर्णपणे डॅमच्यामुळे आणि पूर्ण वापरामुळे धोक्यात आलेली. मग तो आन्सर काय आपलं? मानस जे आहेत. ठीक आहे. आता हे 7 क्वेश्चन कोणतं बघितलं आपण? एमसीक्यू मधले क्वेश्चन 1A मधले क्वेश्चन बघितले आपण, जे की असं आपलं एमसीक्यू. तुम्ही जर चॅनल नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. त्यानंतर आपण बघा, क्वेश्चन 1B जो आहे तो सुद्धा आपला 1 मार्क्सला 1 क्वेश्चन वगैरे असतो. ठीक आहे. आता बघा इथे मॅच द पेअर मध्ये क्वेश्चन विचारले तुम्हाला. टोटल 3च क्वेश्चन आपल्या याच्यामध्ये. आता पहिला कोणता आहे? जुलै 2024 चा. बायोटिक कंपाऊंड कोणतं? त्याच्यामध्ये सॉइल, प्लांट, सनलाइट. बायोटिक म्हणजे काय रे? जे लिव्हिंग असतात. आता सॉइल का लिव्हिंग आहे का? नाही. सनलाइट लिव्हिंग आहे का? नाही. मग लिव्हिंग काय फक्त प्लांट आहे. मग आपला आन्सर काय येईल? प्लांट. ठीक आहे. आपला आन्सर कोणताही प्लांट आहे. तर तुम्हाला बायोटिक आणि अबायोटिक दोन फरक दिले. बायोटिक म्हणजे काय? जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ज्यांच्यामध्ये वाढ होते, ते लोकोमोशन करतात, असे काही फॅक्टर वगैरे आहेत, त्याला काय आपण बायोटिक कंपोनंट. आता सॉइल आहे, सनलाइट आहे, टेम्परेचर आहे, वाइंड आहे, रेनफॉल आहे, कोणते हे सगळे कसे अबायोटिक कंपोनंट. त्यामुळे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. मॅच द करेक्ट पेअर. फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट केव्हा आला होता? 1986, 1980, 1970. आता ह्या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला परफेक्ट लक्षात ठेवावा लागणार आहे. यासाठी कोणताही शॉर्टकट वगैरे नाही मुलांना. आपला आन्सर कोणताही 1980 ला फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट आला होता. म्हणजे फॉरेस्ट कसं कन्झर्व करायचं त्या संदर्भात. आता हा कोणता होता? मार्च 2023 चा. लास्ट क्वेश्चन आपला बघा, वेस्टर्न घाट आशियन लाईन. वेस्टर्न घाट कुठे सापडतो मला? आशियन लाईन. वेस्टर्न घाटमध्ये आशियन लाईन सापडतो, तर सुंदरबन सेंच्युरी मध्ये काय सापडतं? त्या कोणतं? टायगर जे आहेत. हा आपला लास्ट क्वेश्चन होता. आणि तुम्हाला कोणत्याही चॅप्टर मध्ये जर काही डाऊट वगैरे असतील तर मला कमेंट मध्ये सांगा. तुम्हाला ते डाऊट वगैरे क्लिअर कट करून दिले जातील. लक्षात ठेवा. ठीक आहे.